सावळेश्वर टोल नाक्यावर रणांगण, टोल कर्मचाऱ्यांकडून ट्रक चालकाला बेदम मारहाण, संतप्त चालकांकडून टोल नाक्याची तोडफोड, सोलापूर पुणे महामार्गावर हाय व्होल्टेज ड्रामा, चालकाला मारहाण केल्याने सावळेश्वर टोल नाका पेटला, किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा, टोलच्या वादातून रक्ताचा सडा, बसव कल्याणच्या चालकावर सावळेश्वरला हल्ला, राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण, सावळेश्वर टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी, ट्रक चालक गंभीर जखमी, संतप्त चालकांकडून टोल नाक्याची तोडफोड, सावळेश्वर टोल नाक्यावर उद्रेक, मारहाणीनंतर संतप्त ट्रक चालकांकडून टोल नाक्याची तोडफोड, महामार्गावर तणाव. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास टोल कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या समर्थनार्थ इतर चालकांनी टोल नाक्यावर मोठी तोडफोड केली. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरहून पुण्याकडे मालट्रक घेऊन जाणारे चालक सिद्धू स्वामी वय वर्ष 32 राहणार बसव कल्याण आणि टोल नाक्यावरील कर्मचारी यांच्यात टोल देण्यावरून बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन कर्मचाऱ्यांनी स्वामी यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकांचा उद्रेक आणि तोडफोड. आपल्या सहकार्याला झालेल्या मारहाणीमुळे महामार्गावरील इतर ट्रक चालक आक्रमक झाले. त्यांनी सावळेश्वर टोल नाक्यावर धाव घेत केबिन आणि साहित्याची तोडफोड केली. यावेळी अघोषित रास्ता रोको केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाची कारवाई. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून राज्य राखीव पोलीस दलाला अर्थात SRPF ला पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, हेड कॉन्स्टेबल गजानन माळी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर जमावाला शांत केले आणि वाहतूक सुरळीत केली. पंढरपूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा चालकाला मारहाण झाल्याने चालक वर्गात मोठा संताप पाहावयाला मिळत आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.